मेयर्स रिलेशनच्या एंडला त्या व्हिडिओज मध्ये मी सांगितलं नाहीये मेयर्स रिलेशनच्या एंडला जे पाठीमागच्या याच्यामध्ये आपण मेयर्स रिलेशन घेतलं होतं त्याच्यामध्ये लास्टचा थोडा पॉइंट राहिला होता तो पॉइंट मी ऍडिशनल या ठिकाणी सांगतोय. ओके सो आणि याच्यावरचे आपण एक दोन प्रॉब्लेम्स कंडक्ट करतोय याच्यावरचे आपण लगेच एक दोन प्रॉब्लेम्स कंडक्ट करतोय. तर या ठिकाणी बघा की CP मायनस CV इक्वल टू R अपॉन J. CP मायनस CV इक्वल टू R अपॉन J. सो J मीन्स काय असणार आहे मेकॅनिकल इक्विव्हॅलेंट ऑफ हीट. मेकॅनिकल इक्विव्हॅलेंट ऑफ हीट आपण प्रूफ केलं होतं मेयर्स रिलेशन मध्ये CP मायनस CV इक्वल टू R आणि J हे जे आहे ते मेकॅनिकल इक्विव्हॅलेंट ऑफ हीट. आपण याला R ला जर डिवाइड केला तर अशा पद्धतीने होतं. म्हणजे CP इक्वल टू आपण काय लिहू शकतो M0 CP इक्वल टू M0 SP आणि CV इक्वल टू M0 SV. पुन्हा एकदा CV इक्वल टू M0 SV. सो M0 काय आहे M0 काय आहे सो M0 इक्वल टू मोलार मास ऑफ द गॅस. M0 काय असणार आहे मोलार मास ऑफ द गॅस आणि SP काय आहे SP काय आहे सो SP and SV is the principal specific heat. SP and SV is the principal specific heat. अशा पद्धतीने याला आहे. तर ह्या व्हॅल्यूज आपण या वरच्या इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट अप करू तर आपल्याला काय येईल बघा CP इक्वल टू M0 SP. तर इथे मी टाकतो CP इक्वल टू M0 SP मायनस CV इक्वल टू M0 SV इक्वल टू R अपॉन J. तर बाळांनो या ठिकाणी या दोन्ही याच्यामध्ये M0 कॉमन आहे तर M0 मी कॉमन घेतलं या ठिकाणी आणि ब्रॅकेट मध्ये लिहिलं SP मायनस SV इक्वल टू R अपॉन J. तर हा कॉमन पार्ट मी पलीकडे पाठवला तर इथं काय येणार आहे बघा SP मायनस SV इक्वल टू R अपॉन M0J. So this is the another relation. Okay, so SP and SV means principle of specific heat. This is related to pressure, constant pressure, and this is constant volume. So R is we know, M0 and J we know all of you. Okay, so आता आपण याच्यानंतर प्रॉब्लेम्स पाहणार आहोत. ओके सो याच्यानंतर याच्या बेसवर प्रॉब्लेम्स पाहणार आहोत. ते प्रॉब्लेम मी रीड करतोय तो सॉल्व्ड प्रॉब्लेम आहे. बुक मधला सॉल्व्ड प्रॉब्लेम आपण कंडक्ट करतोय. तो प्रॉब्लेम मी रीड करतोय. गिवन द व्हॅल्यू ऑफ द टू प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट इथं ऑलरेडी दिलेला आहे आपल्याला. स्पेसिफिक हीट इथं ऑलरेडी दिलेला आहे. सो SP इक्वल टू 3400 कॅलरी पर केजी केल्विन आणि SV इक्वल टू त्या ठिकाणी ऑलरेडी दिलेला आहे आपल्याला SV इक्वल टू 2400 कॅलरी पर केजी केल्विन. ओके सो देन त्या ठिकाणी अजून काय दिलेलं आहे बघा आपल्याला ह्या व्हॅल्यूज डायरेक्ट दिलेल्या आहेत. फॉर द हायड्रोजन गॅस हे कोणासाठी दिलंय फॉर द हायड्रोजन गॅस साठी. सो फाइंड द व्हॅल्यू ऑफ J if the universal gas constant means R equal to दिले आपल्याला 8300 जूल पर केजी केल्विन अशा पद्धतीनं या ठिकाणी दिलंय आणि आपल्याला J ची व्हॅल्यू काढायला सांगितलेली आहे. आहे तर M0 मीन्स काय मोलार मास ऑफ हायड्रोजन गॅस किती असतं रे बाळांनो मोलार मास ऑफ हायड्रोजन गॅस असतं ते जर 2 फॉर H2 गॅस मीन्स 2 फॉर H2 गॅस तर किती येणार आहे M0 हा 2 असणार आहे. सो कारण दोन आहेत H2 गॅस असं म्हटलेलं आहे आपल्याला त्या ठिकाणी हायड्रोजन गॅस म्हटलंय तर त्याचे 2 मोलार मास आपण त्या ठिकाणी घेतो. सो M0 इक्वल टू 2 फॉर H2 गॅस. तर आपण आपल्याला इथं व्हॅल्यू काढायची आहे तर व्हॅल्यू आपण या सगळ्या व्हॅल्यूज पुट अप करूया आणि व्हॅल्यूज फाइंड करू. इकडे बघा आपल्याला फॉर्म्युला इकडे ऑलरेडी दिलेला आहे. सो ह्या प्रॉब्लेम साठीच मी एक्सप्लेन केलेलं आहे. ह्या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला काय काय दिलं होतं SP हे डायरेक्ट दिलेलं आहे SV हे डायरेक्ट दिलेलं आहे R हे डायरेक्ट दिलेलं आहे. आपल्याला J ची व्हॅल्यू काढायची आहे. J मीन्स काय मेकॅनिकल इक्विव्हॅलेंट ऑफ
मेकॅनिकल इक्विव्हॅलेंट ऑफ हीट. ओके, सो देन m0 आपल्याला ऑलरेडी आता तिथे हायड्रोजन गॅस म्हणजे काय असतं H2. सो H2 ला 2 म्हणजे मोलार काय असणार आहे त्या ठिकाणी, मोलार मास ऑफ द गॅस किती असणार आहे, 2 असणार आहे. मोलार मास ऑफ द गॅस किती असणार आहे, 2 असणार आहे. देन हा फॉर्म्युला आपण घेऊया. सो फॉर्म्युला काय असणार आहे बघा, Sp SV इक्वल टू R अपॉन m0j, R अपॉन m0j. सो देन Sp ची व्हॅल्यू किती आहे बाळांनो आपल्याकडे, Sp ची व्हॅल्यू 3400 minus 2400 इक्वल्स टू R आहे 8300 डिवाइड बाय जे किती आपल्याकडे आता इथं m0 दिले 2j. तर मला j ची व्हॅल्यू काढायची, तर इकडल्या j ला मी इकडे पाठवतो, इकडल्या j ला मी इकडे पाठवतो. जर याला इथे कॅल्क्युलेशन करायचं झालं तर बे के बे चौक 8, पुन्हा बे के बे 1 राहिला, बे पंचे 10, बे 0 0. जर हे मी कॅन्सल आउट केलं आणि या दोघांमधलं जर सबट्रॅक्शन केलं तर मला किती येतंय बघा, ह्या दोघांमधलं सबट्रॅक्शन हे 0 0 0 0 हे 4 4 म्हणजे 3 0 मीन्स 1 0 0 0 इतकं येतंय का बघा, 1 0 0 0 इतकं येतंय का बघा. सो इक्वल्स टू 4150 अपॉन जूल. मी ह्या जूल ला इकडे सॉरी जे, सो j इक्वल टू 4150 डिवाइड बाय 100. हा 0 0 गेट कॅन्सल आणि ह्या 0 मुळे इथं काय येतं 4.15 जूल पर कॅलरी. अशा पद्धतीनं हा प्रॉब्लेम येतो. तुम्हाला लक्षात आलंय का बघा, राईट करून घ्या.